श्री स्वामी समर्थ माझ्या मित्रांनो. आज ना मी कामावर येता येताना असं काहीतरी विचार करत होते की काय बनवूया आज काहीतरी जेवणासाठी, असं काहीतरी भन्नाट काहीतरी वेगळं. सगळंच नेहमीच आपलं असतं जेवणामध्ये सुद्धा, आणि इव्हन आपण काय वेगळं जरी बनवलं स्नॅक्स मध्ये वगैरे ते पण आपलं नेहमीच पराठे भजी वगैरे. हा भजीचाच प्रकार आहे मी जो आज तुम्हाला दाखवणार आहे, पण असा भन्नाट असा वेगळा मी ट्राय करते. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल ना तर युट्यूब चॅनलवर जा, सबस्क्राईब करा आणि माझ्या रेसिपीला नीट बघा तुम्ही, आणि तुम्हीही ट्राय करा आणि मला त्याचा रिव्ह्यू सांगा की तुम्हाला कशी वाटली ती. आता आपण बघूया साहित्य. इथे मी बटाटे कापून घेतलेत. बटाट्याचा भजीचा प्रकार आहे, पण हा प्रकार म्हणजे स्टफ्ड बटाटा भजी, म्हणजेच मसाला बटाटा भजी, भरलेली बटाटा भजी, तुम्ही काही बोलू शकता. इथे मी बघा बटाट्याचे काप अशी केली आहेत, थोडी जाडसर ठेवली आहे मी भजीला करायची तशी. त्याच्यामध्ये जो आपला मसाला जाणार आहे त्याचं आपण बघूया साहित्य काय आहे. लसूण, आलं, तिखट मिरची, ओलं खोबरं आणि कोथिंबीर. आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. इथे आपण असं हे मस्तपैकी तिखट हिरवीगार चटणी बनवलेली आहे. इथे आता आपण एक पॅन तापत ठेवलेला आहे, कारण का ही अशी चटणी आपण ती भरू शकत नाही, कारण का आपल्याला ना चटणी ही स्टफ करायची आहे 2 बटाट्यांच्या मध्ये. आपण तवा तापलाय आपला, आता पॅन, थोडस तेल टाकूया आणि ही जी चटणी वाटली आहे ना ती टाकूया. इथे थोडी हळद टाकायची आपण, आणि मगाशी आपण चटणी वाटताना मीठ नाही घेतलेलं आहे, ते चवीप्रमाणे मीठ, आणि चांगलं परतवून घेऊया. तुम्ही आता इथे बघाल तर पूर्ण चटणीचं आपलं असं पाणी पूर्णपणे ड्राय झाले, चटणी आपली अशी ड्राय झाली आहे. आता ह्या चटणीला आपण थोडंसं ना थंड करायचंय आणि ह्याच्यामध्ये लिंबू पिळायचंय, जेणेकरून ह्या चटणीला ना म्हणजे ह्या स्टफिंगला थोडी टँगी टेस्ट येईल. आपली ही चटणी अशी थंड झाली आहे, त्याच्यामध्ये मी मगाशी बोलल्याप्रमाणे असं लिंबू पिळून घेऊया. थोडी ना अशी टँगी टेस्ट येते, मस्त लागते चव. आता हा बघा, हा मसाला आहे ना असा आपल्याला भरायचा आहे, स्टफ करायचंय. म्हणजे सॉरी फॉर डिस्टर्बन्स, थोडासा आवाज येत असेल पाठी. हे बघा, सुकं आपलं हे मसाला छान चटणी झाल्यामुळे व्यवस्थित ते चिटकतंय. ओलं असतं तर कसं भजीच्या आवरणात म्हणजे कवर मधनं पण बाहेर पडेल ते. ही भजी अजून मी ही पहिल्यांदा करते, पण ना माहिती नाही कशी होईल, पण मला डाऊट अजिबात नाहीये. मला कॉन्फिडन्स आहे की खूप सुंदर लागेल, एक नवीन आयटम भजीचा. आता ही आपण अशी ही बंद करायची आहे, हे बघा अशी ही बंद करायची आहे, हे बघा. म्हणजेच आपलं हे कसं पटॅटो सँडविच कसं आपण करतो, भाज्या टाकतो, तसं वरचं आपलं आवरण आहे पटॅटोचं. नेहमीप्रमाणे भजीचं बॅटर तयार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये हळद, मीठ, बेसन आणि थोडासा ओवा टाकलाय, जेणेकरून आपल्या पोटाला बाधणार नाही. आता हे आपण मगाशी जे आपण स्टफ केलेलं आहे ना ते आपण टाकूया याच्यात. तेल आपलं इथे तापलेलं आहे, अशी सोडूया. तर ही अशी आपली झालेली आहे आपली स्टफ भरलेली बटाटा भजी, तिखट चमचमीत. आणि इथे मी अशी केलेली आहे गोडी चटणी, अशी मस्तपैकी ह्याच्यावरती अशी टाकायची आणि त्याचा असा आहा हा हा काय झाली आहे, असं वाटतं व्हेज मच्छीच. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा, खरंच तुम्हाला अप्रतिम आवडेल. आणि तुमचा रिव्ह्यू द्यायला विसरू नका. तर पटकन जाऊन माझ्या युट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा, आणि अजून तुम्हाला अशा वेगळ्या रेसिपी हव्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.